एकतानगर परिसरामध्ये शिरलेलं पाणी जे आहे ते आता संत गतीने वाहते, कारण जवळपास 45,000 क्युसेकनं पाणी सोडल्यानंतर पाण्यानं आपण पाहतोय की या ठिकाणी पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये जाताना पाहायला मिळते। मात्र महापालिका त्याचबरोबर अग्निशमन दलाकडून या ठिकाणी आवाहन करण्यात येते की आता पाण्याचा वेग जो आहे तो हळूहळू वाढतोय, त्यामुळे कोणीही पाण्यामध्ये उतरू नका किंवा दुसऱ्या मजल्यावरती असणाऱ्या लोकांनी जे आहे ते खाली येऊ नका, कोणीही खाली येऊ नका आणि काही मदत लागली असेल तर जरूर कळवा। आपण पाहतोय की या ठिकाणी नागरिकांना आवाहन करण्यात येते की आता खाली कुणीही उतरू नका, कारण रात्रीची वेळ आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी आता पाण्यामध्ये उतरणं हे खरं तर नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतं। मात्र आपण पाहतोय की पाण्याची पातळी जी आहे ती आता रस्त्यावरती हळूहळू मोठ्या प्रमाणावरती वाढते, कारण 45,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुठा नदी पात्रामध्ये 5 वाजल्यापासून सोडण्यात येते। त्यामुळे आपण पाहतोय की सगळी परिस्थिती एकतानगरमध्ये झालेली आहे। मात्र या ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था जी आहे ती सुद्धा महापालिकेच्या वतीनं करण्यात आली, जेणेकरून रेस्क्यू ऑपरेशन करताना या ठिकाणी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही किंवा नागरिकांना आवाहन जे आहे ते केलं जातं की आता रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये कुणीही उतरू नका, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते महापालिकेकडून करण्यात येते। आणि सगळी यंत्रणा आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात येते आणि रात्रीच्या वेळी सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते तैनात असलेले पाहायला मिळतात आणि 45,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते सध्या धरण क्षेत्रामधून खरं तर मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतं। कॅमेरा पर्सन मिलिंद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।